मित्रांनो नमस्कार, आपण बघत आहोत ही रात्रीची दृश्य आहेत आंतरवली सराटीतली आणि आपण पाहतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात रात्री सुद्धा वाहनं या ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये येत आहेत। आंतरवली सराटीत सगळं ट्रॅफिक पूर्णपणे जाम झालेलं आहे आणि आपण बघत आहोत की वाहनं या ठिकाणी वाहनांची ही प्रचंड गर्दी आंतरवली सराटीत येताना पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहत आहोत आंतरवली सराटीमध्ये रात्री संध्याकाळी सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत। कुठून आलाय दादा तुम्ही? कळसंबरकर। अरे मी ज्ञानदेव काशीत आलो होतो तुमच्या गावात। चला चला चला, जय शिवराय। या ठिकाणी कुठून आलायत? घनसांगवीहून ही गाडी आलेली आहे। तर अहो बोला बोला, चला चला, जय शिवराय। या ठिकाणी रात्र आहे आणि रात्रीचा हा प्रवास या ठिकाणी सुरू आहे, परंतु जिकडे पाहावे तिकडे अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि ट्रॅफिक देखील जाम झालेली आहे। म्हणजे आता एवढ्या उशिरा रात्री सुद्धा आंतरवली सराटीत येणारी वाहनं तितकीच आहेत आणि जाणारी सुद्धा वाहनं तितकीच आहेत। कुठून आलाय तुम्ही? शिरस मार्गून या ठिकाणी बांधव आलेले आहेत जरांगे पाटलांना भेटण्यासाठी। झाली का दादांची भेट? तर रानोमाळ या ठिकाणी लोक आहेत। आपण बघत आहोत महाराष्ट्रामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांना लोकांचं मिळत असलेलं हे उदंड प्रेम। आंतरवली सराटीत येणारा जो वडीगोद्रीतला पुलाखालून येणारा रस्ता आहे तो बंद असल्या कारणानं अंधाऱ्या रात्री या ठिकाणी वाट काढत या ठिकाणी शेकडो वाहनं आंतरवली सराटीमध्ये संध्याकाळी येत आहेत आणि जातात तितकीच वाहनं। कुठून आलाय दादा तुम्ही? वडवणीहून जरांगे पाटलांना भेटायला, दादांना भेटायला। वडवणीकर या ठिकाणी दादांना भेटायला आलेले आहेत। MS-12 पुढची गाडी दिसते। पुण्यावरून बांधव आहेत, सगळ्या राज्यभरातून लोक या ठिकाणी येत आहेत। कुठून आलाय दादा गाडी? धाराशिवहून दादांना भेटण्यासाठी लोक आलेले आहेत। पुढची जर गाडी बघितली तर या ठिकाणी ही महाराष्ट्र शासन असं लिहिलेली गाडी आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्र शासनाची या ठिकाणी गाडी आहे। अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी याच रस्त्याने आता यावं लागतंय आंतरवली सराटीमध्ये आणि आपण बघत आहोत आंतरवली सराटीत मराठे किती येत आहेत आणि किती जात आहेत। म्हणजे बांधवांनो अंत नाही, इतके लोक येत आहेत। कुठून आलाय तुम्ही? माजलगावची ही गाडी आहे। माजलगावहून हे सगळे बांधव या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आपण बघतोय या गाडीची लाईव्ह दृश्य। आंतरवली सराटीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांची गर्दी आपल्याला येताना पाहायला मिळते आहे। आणि नाना, रात्रीच्या लोक येत आहेत, काय परिस्थिती आहे आंतरवली? एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। प्रचंड ताकदीने मराठ्या आता आंतरवलीकडे येत आहेत। सगळ्या जाती धर्माचे लोक सुद्धा दादाला पाठिंबा द्यायला येत आहेत आणि मनोजदादांचा उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। बीड जिल्हा बंद होता। या पार्श्वभूमीवर प्रचंड संख्येनं समाज बांधव इकडे येत आहेत, भेटतायत। आज एक प्रकार घडला, रात्री घडला, आपला रस्ता अडवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत। बरं, जाणून बुजून आपल्या रस्त्यात कुणीही उपोषणाला बसतायत। त्या घटनेमुळे मराठा समाज खूप पेटून उठलाय आणि मोठ्या संख्येनं आंतरवलीकडे येतोय दादाला भेटण्यासाठी। या ठिकाणी शीख पोरा शीख आता लढायला शीख, कुणब्याच्या पोरा आता लढायला शीख असं सांगणारी इंद्रजित भालेरावांची कविता मला आठवते हा प्रवास करताना। आणि आंतरवली सराटीतून आता मी गावाकडे चाललोय, नाना गावाकडे चालले आहेत, सलामत भाई आमच्या सोबत आहेत, आपल्या अनवणे साहेब आपल्या सोबत आहेत आणि आमचे गाडीचे सारथी जे आहेत गंगाधर नाना काळकुटे पाटील यांचे सारथी, खरं म्हणजे ते सुद्धा स्वतः एक मराठा आंदोलक आहेत, समाधान कागदे पाटील। आणि समाधान दादासाठी मला एक या ठिकाणी समाधान दादासाठी एक कविता या ठिकाणी म्हणावीशी वाटते, कारण एवढ्या कच्च्या रस्त्यातून या ठिकाणी हा प्रवास करावा लागतोय आणि म्हणून समाधान दादासाठी खास मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतंय। काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, चल गावाकडे चल माझ्या दोस्ता। काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, चल गावाकडे चल माझ्या दोस्ता। दिवसभर थकलेलो आहोत आणि गावाकडे जायचंय, अशा पद्धतीने या ठिकाणी हा सगळा प्रवास या ठिकाणी सुरू आहे। तर या ठिकाणी अशा पद्धतीने काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, बारीक बारीक काट्यांचा तुडवीत रस्ता या ठिकाणी आपण चाललेलो आहेत गावाकडे। आणि आंतरवली सराटीत मराठ्यांचा हा संघर्ष कशा पद्धतीने सुरू आहे, पर्यायी रस्त्यांचा वापर केला जातोय। मित्रांनो, 1.5 कोटी मराठ्यांची जी विराट सभा झाली होती त्या सभेच्या मैदानाच्या परिसरात या ठिकाणी आपण आहोत आता। आणि इथून आता आपण सरपंचांच्या मळ्यातून
रामगव्हाणकडे येणारा जो फाटा आहे तिथून मेन हायवेला लागणार आहोत आणि तिथून आता आपण गावाकडे जाणार आहोत। तर एकूणच अशा पद्धतीने हा रस्ता आहे। मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये लिहा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलचं सबस्क्राईब केल्यानंतर पुढे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला घरच्या घरी मिळेल आणि आंतरवाली सराटीतली वित्तम बातमी असेल किंवा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण चळवळीतल्या प्रत्येक बातमीसाठी आणि प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल कंटिन्यू पाहत राहा। हा प्रवास आता आपण या ठिकाणी असाच पुढे पुढे पाहत राहणार आहोत। कसा खडतर प्रवास मराठ्यांना करावा लागतो आहे हे आपण या ठिकाणी पाहत आहोत। या ठिकाणी आपण बघतोय हा सरपंचांचा मळा आहे, सरपंचांचं शेत या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने चालू आहे हा सगळा प्रवास। या ठिकाणी आपण पाहतोय आंतरवली सराटीत येणाऱ्या वाहनांची संख्या मात्र वाढत आहे आणि अशा पद्धतीने मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अशी शेकडो वाहनं आंतरवली सराटीच्या दिशेने या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मित्रांनो, तुम्हाला देखील आम्ही सांगू इच्छितो, राज्यभरातून तुम्ही जर आंतरवली सराटीला येत असाल तर कुठल्या मार्गाचा पर्याय म्हणून वापर करायचा आहे ती गोष्ट आपण लक्षात ठेवावी। आपल्याला आंतरवली सराटीमध्ये येण्यासाठी रामगव्हाण फाट्यावरून किंवा जो त्या ठिकाणी कॅनॉल जातो त्या कॅनॉल मार्गे सुद्धा आपल्याला जाता येईल असे 2-3 रस्ते आहेत आणि ते मात्र थोडेसे कच्चे आणि खराब आहेत आणि त्या रस्त्याने आपल्याला निश्चितपणे आंतरवली सराटीत जाता येईल। आपण पाहतोय या ठिकाणी आम्ही अतिशय वेगात आता गावाकडे निघालोत, परंतु समोरून मात्र वाहनांची संख्या मात्र कमी होत नाही आणि ही वाहनांची संख्या वाढतच आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत। या ठिकाणी सुद्धा विविध भागातून आणि परिसरातून या ठिकाणी नागरिक संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येत आहेत। रस्ता कच्चा असल्यामुळे क्रॉसिंगला थोडासा अडचण येते। कुठून आलाय दादा? पाली करत का? बघा ज्ञानदेव काशीद ऑफिशियलवर बघा तर पालीचे बांधव या ठिकाणी आलेले आहेत। आपण या ठिकाणी पाहतोय जरांगे पाटलांचा बाले किल्ला। धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी पालीहून बांधव आलेत। तुम्ही कुठून आलाय दादा? पण गाव कोणतं? खांडेपारगावची गाडी आहे, आमटे कंपनी या ठिकाणी आहे। तर मित्रांनो बघा, तुम्ही आंतरवली सराटीत किती कुठून लोक येत आहेत हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच असेल। राज्यभरातून येत आहेत। रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जन आणि मन अशी परिस्थिती मराठ्यांची झालेली आहे आणि अशा संघर्षाच्या काळात जरांगे पाटलांना एकटं पडू द्यायचं नाही। येणारी वाट जरी त्या ठिकाणी बंद केली असली तरी लोक येत आहेत आंतरवली सराटीत आणि मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटतायत। मित्रांनो, जरांगे पाटलांनी काय कमावलं तर ही माणसांची संपत्ती कमावली आणि ही संपत्ती सर्वश्रेष्ठ आहे। म्हणून हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला विनंती आहे की जगावं कसं आजच्या काळामध्ये आणि समाजासाठी संघर्ष कसा करावा हे संघर्षपुत्र मनोजदादा जरांगे पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे। आणि आता आम्ही या ठिकाणी गंगाधर नाना काळकुटे पाटील यांच्या गाडीमध्ये प्रवास करत आहोत। रात्री गंगाधर नाना काळकुटे पाटील आणि पोलिसांमध्ये सुद्धा प्रचंड बाचाबाची झाली होती। त्याच्यानंतर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्रास दिला, आपले आंतरवलीचे सरपंच असतील पांडुदादा तारक त्या किंवा गंगाधर नाना काळकुटे पाटील यांना ज्या पोलिसांनी त्रास दिला त्या पोलिसाच्या बडतर्फ करण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे मनोजदादा जरांगे पाटील यांनी केली। आपल्या सहकार्यांवरती किती प्रेम करावं, कसं प्रेम करावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जरांगे पाटील आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्रातला सामान्य माणूस जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहताना आपल्याला पाहायला दिसतोय। मित्रांनो, आजचा काळोख आहे, हा काळोख चिरत उजेडाची वाट निर्माण करण्यासाठी आम्ही निघालो आहोत आणि निश्चितपणे एक दिवस मराठ्यांना न्याय मिळेल आणि एक दिवस हा संघर्ष खऱ्या अर्थानं कामी येईल असा आम्हा सगळ्यांनाच आशावाद आहे। तर मित्रांनो, अशाच प्रत्येक नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल पाहत राहा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। आता मी तुम्हाला जर दाखवत राहिलो तर किती पण वेळ या ठिकाणी लोकांची गर्दी, येणारी वाट ही चालूच राहणार आहे, कारण रात्रभर मराठ्यांची गर्दी या आंतरवली सराटीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी मित्रांनो बघा, हे MH25 असेल, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेत। कुठून आलाय? धाराशिवून या ठिकाणी दादांना भेटायलाच का? हे जरांगे पाटलांना भेटण्यासाठी ज्ञानदेव काशीद ऑफिशियलवर बघा व्हिडिओ या ठिकाणी पाहतोय। ही बघा वाहनांची संख्या, ही बघा दोन्ही बाजूने लोक येत आहेत, सरपंचाच्या मळ्यातून येत आहेत। नमस्कार, जय शिवराय। कुठून आलाय? मोहा परळी परळीवाले आलेत, परळीवाले जय शिवराय। परळीहून या ठिकाणी बांधव आलेत। MH8 वाली गाडी आलेली आहे या ठिकाणी। आपण बघूया कुठून आलाय दादा? बीडवरून कुठलं गाव? वाघे बाबुळगाव केज। नानाला जय शिवराय म्हणतात नाना। चला चला धन्यवाद। चला, कुठून आली गाडी? कुठून आली? कुठून? बीड कुठून? बेलखंडी पाठवता। जय शिवराय। बघा ज्ञानदेव काशीद ऑफिशियलवर बघा। चला, जय शिवराय।
कुठून आली गाडी? बेलखंडी पाटोदा. जय शिवराय. नागझरीवरून. कुठून आली गाडी? लातूर. चला जय शिवराय. दादा कुठून आली गाडी? कुठून आली गाडी? कुठून आली? बेदरवाडी. आमच्या गावची सुद्धा गाडी आली. कुठून आली गाडी? नांदेडहून. चला जय शिवराय. सावकाश जा. नांदेडहून प्रचंड गाड्यांचा ताफा येतोय. धाराशिवून येत आहेत. कुठून आले दादा? जातेगाव. सावकाश जा. त्या ठिकाणी हिवरा. सावकाश जा. सावकाश. कुठून आली गाडी? कुठून आली? कुठून आली? बीड. कुठून? बीड कुठून? माजलगाव. जय शिवराय. माजलगावची गाडी आहे. कुठली गाडी आहे? प्रॉपर कुठली? चला जय शिवराय. मित्रांनो हे बघा वाहनांची गर्दी. हे बघा वाहनांची गर्दी आणि जरांगे पाटलांवरचं हे प्रेम. हे बघा वाहनांची रांग. लाखो मराठी आंतरवली सराटीत येत आहेत. लाखो मराठी. लाखो मराठी. कुठून दादा? शहागडहून आलेत. शहागड जवळून आलेत. हे बघा गाड्या राज्याच्या काना. कुठून आली गाडी? जालन्याहून. दादाला भेटायला धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. बीडहून. कुठून आला? बीड. नानाला माहिती का? ओके ओके धन्यवाद. चला 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 काही अडचण नाही. या ठिकाणी मित्रांनो बघतोय आपण पाठीमागे देखील तेवढीच संख्या आहे गाड्यांची आणि पुढे देखील तेवढीच संख्या आहे. असंख्य गाड्या या ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये येत आहेत. कुठून आली गाडी? कोपऱ्याहून आली. कुठून आली गाडी? माजलगाव. माजलगाव. बीड. माजलगाव. कुठून आली गाडी? या ठिकाणी नानांना भेटण्यासाठी नाना भेटायला लोक येत आहेत. बांधव येत आहेत. ए थांब रे पाणी. फोटो घ्या घ्या घ्या. असंच घ्या. आता खाली उतरत नाही. एक मिनिट लय थकले. असंच घ्या. या ठिकाणी नानांना भेटण्यासाठी लोक गर्दी करतायत. सगळे बांधव या ठिकाणी. बांधवांना कुठून आलाय? एक मराठा. या ठिकाणी आपण पाहतोय प्रचंड गर्दी या ठिकाणी लोकांची आहे. रात्रभर या ठिकाणी वाहनांची ये जा या ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये सुरू आहे. बांधवांनो आपण थोडा वेळ थांबलो तर ट्रॅफिक जाम होतं. इतकी संख्या वाहनांची आहे. पाठीमागे सुद्धा बघा भरपूर या ठिकाणी लोक आहेत आणि पुढे सुद्धा लोक आहेत. सगळेच बांधव या ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये प्रचंड वाहनांची रेग लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. कुठून आलाय दादा? छत्रपती संभाजीनगरहून काही बांधव या ठिकाणी आलेले आहेत. चला 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 ट्रॅफिक होते. काढा. चला चला. गंगाधर राणा काळकोटे पाटील यांना भेटण्यासाठी सगळे बांधव या ठिकाणी गर्दी करतायत. आपण पाहतोय जनतेचं प्रेम या ठिकाणी. चला चला दादांना भेटायला आलाय. चला उशीर होतोय. चला लवकर. चला भरपूर बांधव आलेत पाठीमागून. त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. सावकाश प्रवास करा. मित्रांनो लाखो गाड्या आंतरवली सराटीत संध्याकाळी आलेल्या आहेत. लाखो. अरे नाद करा पण जरांगे पाटलांचा नाही. या ठिकाणी लाखो गाड्या या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळत आहेत. बावणे पाटील कुठून आलाय? संभाजीनगरहून आलाय. धन्यवाद. जय शिवराय. नांदेड परभणीहून गाड्या येत आहेत. या ठिकाणी लाखो गाड्या या ठिकाणी येत आहेत आंतरवली सराटीमध्ये. बांधवांनो आम्ही म्हणलो होतो शेकडो गाड्या, हजारो गाड्या, पण खऱ्या अर्थानं लाखो गाड्या. कुठून आलाय? कुठून? जय शिवराय. कुठून आलाय दादा? कुठून आलाय गाडी? केज. चला जय शिवराय. दादा कुठून आलायत? ऐका ना, ते पोलीसवाले समजा आहे ना, रॉंग रस्ता दाखवले समजायला. हा, आणि त्यांनी काय केलं, गाड्या आडव्या लावल्यात पूर्ण.
या ठिकाणी पाहतोय मित्रांनो, हजारो गाड्या अंतरवली सराटीत येत आहेत.